ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे ह्या अनेक वर्षापासून ओबीसीच्या विविध प्रश्नासाठी सातत्यानं आंदोलन करणाऱ्या नेत्या म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. मंडल आयोग लागू झाला पाहिजे यापासून ते मंडल आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी त्या सातत्यानं लढत असतात. आज त्यांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी बीडमध्ये होत असलेला हा धरणे सत्याग्रह हा ओबीसीचा आवाज दिल्लीच्या दरबारापर्यंत आणि दिल्लीच्या संसदेपर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी ओबीसीतल्या विविध जात घटकातल्या प्रतिनिधींना या ठिकाणी घेऊन त्यांनी हे जे आंदोलन पुकारलेलं आहे, निश्चितपणानं ओबीसीवर एक प्रकारचा जो अन्याय आहे, म्हणजे जनगणनेमध्ये SC आणि ST यांच्यासाठी कॉलम स्वतंत्र राखीव असताना आणि ओबीसीच्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की ओबीसीची सुद्धा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आणि वास्तविक पाहता सरकारनं तशा पद्धतीचं आश्वासन दिलंही होतं केंद्र सरकारनं. आणि म्हणून या ठिकाणी केंद्र सरकारचे लक्षात आणून देण्यासाठी अशा पद्धतीचे हे जे आंदोलन आहेत, आम्ही मोराळे त्यांना या ठिकाणी विनंती करू की त्यांनी हा लढा अवघ्या महाराष्ट्रभर व्यापकतेनं करावा आणि सोबतच दिल्लीच्या जंतर मंतरवर सुद्धा त्यांनी पुढाकार घेऊन जर आंदोलन केलं तर आम्ही महाराष्ट्रभरातून ओबीसी समुदाय त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी एकवटू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये देशातल्या या केंद्राच्या सरकारला ओबीसीची जनगणना करायला भाग पाडू. जनगणना झाली पाहिजे असा संकेत आहे. ही जनगणना 21ला होणं अपेक्षित होतं, 2021ला, परंतु कोविडचं संकट दाखवून भारत सरकारनं ही जनगणना केली नाही. ती आता 2026 मध्ये त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमची एकच मागणी आहे की या जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना सुद्धा झाली पाहिजे, कारण भारत सरकारनं ओबीसीची जनगणना करणं क्रमप्राप्त आहे. SC STची जनगणना कॉलम त्यांनी टाकलाय 33 कॉलम मध्ये, पण आमच्या ओबीसीला मात्र त्यात डावललेलं आहे. आणि म्हणून ओबीसीची जनगणना झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सरकारला धोक्याचा इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत.